विश्ल्या आपण दोघं हबीबी बनून निघालूया. मोनिकाच्या बापाला ओळखणार नाही नका. अरे काय बोलते मला काय कळत नसते. त्या इथं बोललो का तिथे गेलं बोल तिथे गेलं. बरोबर नाही ओळखत चल. हबीबी एवढं बारक काय असती. हे तांब्या असती. अरे बुलट्या ब्यारेल असती. ब्यारेल असती. हगू की लगो आपल्या हबीबी हबीबी हल हबीबी हल हबीबी वल्ले वल्ले. पप्पा हा घ्या चहा. पोरी कॉलेजमध्ये कुठलं पोरग तुला त्रास देत नाही नव का? नाही नाही पप्पा. आणि देत असलं तर सांग गोळ्याच घालतो त्याला. बर बर. हा जा आता. हबीबी तुझ्याकडे 50 कोटीची प्रॉपर्टी असते. त्याचा काय करायचा विचार असते. हबीबी लगीन करून बायकोच्या आणि सासऱ्याच्या नावावर प्रॉपर्टी करायची असती. पण पोरगी चांगली मिळत नसती. हबीबी तुम्हाला लग्नासाठी कसली पोरगी पाहिजे असती? हबीबी ही वाळकत चिपाड कोण असती. हे तुझं होणारे सासर असती. ओके ओके पण एवढं बारक का असती. ह्याच्यापेक्षा मोठं तर आपल्या इथं जलामलेला पोरग असती. बहुतेक दुष्काळात गावला असती. पण भारी असती माणूस. हबीबी ती कुठे गेला असती. ही काय खाली पडला असती. उठलं वाटतं. हबीबी लवकर उठला असती पण इकडे येते. हबीबी तुझी प्रॉपर्टी किती असती? 50 कोटीची प्रॉपर्टी असती. बायकोच्या आणि सासऱ्याच्या नावावर करायची असती. यस यस जमलंय जमलंय. काय जमलं असती. काय नाही काय नाही. बरं हबीबी तुम्ही कुठे राहत असती? आम्ही दुबईला राहत असती पण सध्या वाटेगाव मध्ये फुलाखाली राहती. आपण आज जाऊन बोलती. थांब थांब इथंच थांब इथूनच बोल. बर बर. पप्पा मी शेतात जाऊन येते. हा जा. मी पण शेतात जाती. हब्या इकडे कुठे निघालायस? ही पोरगी कोण असती. ती माझी पोरगी असते. एकदम कणका पीस असती. बोलत असते नाहीतर काढीन तुझी मस्ती. हबीबी ही मरतुगडं मला मारत असते. ह्याच्या आईचं आपण इथनं जात असते. हबीबी माझ्या पोरगीचं लगीन करायचंय. तुम्हाला पसंत आहे का ती? लय पसंत असती. बर बर माझ्या पोरगीला तुम्ही पसंत असला तर लावून देऊया तिच्यावर लगीन. असं नसती. आधी मला तिच्यावर बोलायचं असती. हा बर बर शेतात चला तिथंच बोलूया काय. चला चला हबीबी चलती. हबीबी अजून किती लांब असती. आलंय आलंय जवळ आलंय. हबीबी ही काय असती. ही म्हशीचं शिनकूट असती. शेणकूट म्हणजे नक्की काय असती. म्हशीचा गू म्हशीचा गू. ती सगळं ठीक असती पण मज भीतीवर चढून कशी हागली असती. मज भीतीवर चढून हागलेली नसती. ती माणसानं हातानं लावलेली असती. मला वाटलं पाव असती. चाद बुडवून खायचं असती. तू काय तर वांगाळ बोलती चालती. वाला हबीबी हमने इतना चॉकलेटी केक नहीं देखा कभी भी. अरे त्यो केक नसती. मग काय असती. ही पण म्हशीचं शान असती. लय घाण असती. अरे पण आमच्या भागात 20,000 रुपयाला किलो असती. माशाअल्लाह. अरे जरा बंदूक आण रे माझी. बंदूक कशाला मागत असती. अरे तुझी दाढी निघाली असती. आता पळायचं आता सुट्टी नाही साल्याला. काय झालं पप्पा. मोनिका तुझ्या माग कुठलं पोरग लागलंय का? नाही पप्पा. खरं सांग नाहीतर गोळी घालीन बघ. पप्पा सांगते ती वैभव नावाचं पोरग माझ्या मागं लागलंय बघा. हा 100% मग तेच असणार. मगाशी हबीबी बनून आलेला. सालायला नुसता घाऊन दे आता. तुकडच करतो ते जाता. बॉस तुमची बी पिवली गोळी खायची राहिल्या. खावा जावा थरथरायला लागलायसा. कुठतरी फिट येऊन पडचिला. आलाय का भावाला का हबीबी म्हणून गेलो पण तिच्या बापान चांगलं कंबार्ट मोडलं बघ. होय भावा आपण पडला घ्यायचा तिच्या बाप्पाचा चांगला धडा शिकवायचा त्याला. पण काय करायचं नक्की. इकडे सांगतो काय. हा चालतंय भावा चल तसंच करूया. लागलीच त्याला धडा शिकूया. ये विश्ल्या. विश्ल्या यो मिठाईचाच बॉक्स आहे नका. होय होय बॉम्ब दे बॉम्ब दे. होय लागला लागा ठेव ठेव. मिठाई आल्या मिठाई. आयला मिठाईचा बॉक्स कुणी आणलाय? विश्ल्या अजून कस काय वाजलं नाही रे. अरे वैभव ही बघ मिठाईचा बॉक्स. वरट्या हे वेगळा बॉक्स असेल. आईच्या गावात म्हातारनं तोंड झालं. सुट्टी नाही आता म्हातारला. दुसरा बॉम्ब काढ.
आमच्या गावात इटीतच मारायला काय ठीक आहे म्हाताऱ्या कसं तोंड झालं हसतयस का म्हाताऱ्या धावतोस तुला थांब धाव लवकर म्हाताऱ्या कसा जायला तुला वैब्या सुकाळीच्या हॅलो मोनिका हा बोल ना वैभव. अगं ऐक की मला तुला भेटायचंय अरे नालाय का तू माझ्या पप्पांचं तोंड झालंच बॉम्बनं. मला नाही भेटायचं तुला. अगं ऐक की मला तिने मारलेलं म्हणून मी तसं केलं. ग बस नको काय सांगूस. मला नाही बोलायचं तुझ्यावर. अगं ऐक की मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे त्यासाठी बोलली होती ये ना शेड जवळ भेटायला. हा बरं ठीक आहे येते. बरं बरं चालते लवकर ये. आईला अजून कशी आली नाही. आली आली. अगं किती वेळ केलास याला. दे पटकन काय गिफ्ट देणार होतास ते. देतो डोळं बंद करा आधी. अय्या सोन्याचा नेकलेस. होय थँक्यू. थँक्यू नको मला दुसरं काहीतरी पाहिजे. काय पाहिजे. माझी पप्पी घे गालावरची. इश्श देते. डोळे बंद कर आधी. हा करतो. अगं घे ना पप्पी. हा थँक्यू या गालावरची घे. हा थँक्यू आता मी घेतो. घे ना. मोनिका तुझ्या गालावर दाढी कशी काय. अरे वैब्या का पडायला लागलाय. अरे काय सांगू भावा तुला मोनिकाला भेटायला गेलो होतो आणि तिच्या बापाला तिथे गावलो बापान तिच्या चोपला मानलंय. अरे अरे बरं वैब्या मी सांग तुझी ऐक सरळ जाऊया आणि मोनिकाच्या बापाकडे तुझ्या लग्नाची बोलणी करूया दिल परवानगी. बरोबर चालते चल भावा. मोनिका मोनिका बाहेर ये. ए काय काम आहे रे तुझं. थांब गोळीच घालतो तुला. मामा नको मामा पाया पडतो तुमच्या पोरगीवर माझं लय प्रेम आहे मला तिच्यावर लगीन करायचं आहे. ए उठ एका आठवड्याच्या आत 10 लाख रुपये आणून दे मग तुझं लगीन लावून देतो माझ्या पोरगीवर. चालतंय एका आठवड्यात आणून देतो 10 लाख रुपये. अरे वैभव पण तू एवढं पैसे आणणार कुठनं. आणतो कुठनं तर तुझ्यासाठी मी काय पण करू शकतो. ए आधी पैसे आण मग लगीन झाले होते तसलं काय असेल ती. बरोबर चालतंय येतो येतो. विश्ल्या अरे 10 लाख कुठं आणू रे मी. अरे फुकणीच्या मी काय सांगू आता. तू भाव आहेस का नाही माझा. काय की म्हणून मी ठरवलं या एक किडनी काढून निघायची. अरे पण भावा किडनी काढलं तू मरचिल केला. अरे तुझी किडनी काढली मी कसं मरेल. जा बाबा मी नाही देणार किडनी. अरे मज्जा केली भावा. बरं सांग की कुठं आणू 10 लाख रुपये मी. बघ एक काम करूया मोनिकाच्या बापाच्या घराचा डाका टाकूया त्याच्याकडे रगड पैसा आहे. होय भावा आज रातच्याला टाकूया एक नंबर आयडिया दिलास. हळू हळू बोल. बरं बरं चाल चल. भावा अरे लॉक आहे का पटाला. हे बघ आयडिया याला पण लॉक आहे भावा. अरे काय चावी कुठे आहे का बघ की जरा. बरं बरं आहे का भावा म्हातार लय चिंकूस आहे चावी तू कुठं वर ठेवणार नाही. बहुतेक म्हातारची कंबर बिमरला असणार चावी. बरं बरं म्हातार पलीकडे झोपलेला असतंय चल बघूया चल. त्यावर वैप्या तर ती म्हातारा झोपले त्याच्या कमराला चावी दिसत्या. छानचा. बरं बरं आणतो आणतो भावा. आईच्या गावात कुठला असतं म्हातारा. विश्ल्या मला भ्या वाटतंय म्हातारा उठेल त्याचं. बरं ये इकडे दुसरी आयडिया करू काहीतरी. बरं बरं भावा हा बघ ही पोत्यातनं मी गळ आणि दोरी आणलेली ह्यो गळ टाक आणि चावी ओढून घे. बरं बरं घेतो घेतो भावा. पडदे झाडाला टाक. हा बरं बरं थांब थांब. विश्ल्या चावी अडकल्या 100%. वड वड मग त्या म्हातारीची इजा काढलीस. सॉरी सॉरी भावा नेम चुकला थांब डबल टाक टाक टाक. वड वड वैप्या. हा आता 100% चावी आहे भावा. आईच्या गावात त्या भोंगा गेलाच म्हातारीला चड्डी बी काढली. सॉरी सॉरी भावा. अरे कोण आहे तिकडं. नाही मरत ही चावी आहे, चल. विश्ल्या ये लवकर. काय विश्ल्या ही एक बॅग आहे बघ पैशाची बॅग असणार आहे.
काय चल 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 यात आहे का बघ हो नाही रे तिकडं म्हाताऱ्याच्या आधी उघड उघड ए ही बॅग कसले बघ ही बॅग कसले चल 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 लवकर चल काय काय ठेव विसलं इथं हाय ग विसल्या बाबा तू तास म्हणून चोरी सक्सेस झाली बघ पण वैभ्या बघ 10 लाखाच्या वर जेवढं पैसे असतील यात ती मला बरं बरं चालतंय बाबा बाबा या बॅगेत किती पैसे आहेत बघ वैभ्या ह्यात नाही पैसे येत का बरं बरं बाबा बाबा या दुसऱ्या बॅगेत किती पैसे आहेत बघ वैभ्या ती बॅग नको मग काय मामा तुम्ही आकडा नु माझ्याच घरात चोरी करताय विसल्या बॅग घेऊन पण पैशाची इरप्या बंदूक कुठं आहे माझी बंदूक आणि इकडं ठीक आहे अहो पप्पा काय झालं कुठे गेलेले एवढे पहाटे पहाटे अगं त्या वैभ्यानं काल आपल्या घरात चोरी केल्या जीवन सोडणार नाही मी त्याला आज अहो पप्पा असं करू नका माझं प्रेम आहे त्याच्यावर गाबस ना आलाय पुरी इरप्या चल जीवन सोडायचं नाही आज त्याला ठार मारूया चल हॅलो वैभव हॅलो मोनिका बोल ना अरे माझं पप्पा तुला ठार मारायला लागली ती तू आमच्या घरात चोरी केलीस म्हणून तू पटकन घरातनं पळून जा बर बर चालतंय ठेव पण काय झालं वैभ्या अरे मोनिकाचा बाप मला बंदूक घेऊन मारायला यायला लागलाय गावात आईला काय करू काय कळना वैभ्या मी सांगतो ती आयडिया कर काय करू बघ तू मारायचं नाटक कर आणि मी रडत बसतो आणि मोनिकाचा बाप आला की त्याला सांगतो वैभ्यानं आत्महत्या केली बर बर चालते बाबा तसं करू गोलमाल है भाई सब गोलमाल है इरप्या त्या वैभ्याच्या डुंगणात आज मी 10-12 गोळ्या घालणार आहे बघ 10 काय 20 घाला पण चला लवकर त्या नाग दाबू नको जीव जाईल माझा खरोखर बरोबर नाही वैब्या काय केलं ते रात्री मटण खाल्लं मला नुसती अडकं ठेवली वैभ्या सुट्टी नाही तुला बघा काय केलंय ते. अरे याला काय झालं तुमचं पैसे चोरलं त्याचा याला पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापाने जीव दिला बरं झालं जीव दिला ती नाहीतर माझ्या हातनंच मेला असता अरे कोणाचा फोन वाजतोय एक मिनिट हॅलो थोड्या वेळानं करतो आता मिलोय मी रड रड सुटकाळीच्या आम्हाला गंडी होती